हाय फ्रेंड्स, सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज आपण वन प्लस कंपनी नवीन ब्लूटूथ आणलाय, त्याचं आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. So let's start. वन प्लस बुलेट वायरलेस झेड ब्लॅक. तर 10 मिनिटात 10 तास चार्जिंग बॅकअप, त्याच्यानंतर 20 तास सॉन्ग टाइमचा बॅकअप आहे. मॅग्नेटिक कंट्रोल, मॅग्नेटिकली टर्न ऑफ सिस्टीम, वॉटरप्रूफ ब्लूटूथ आहे. त्याच्यानंतर क्विक स्विच म्हणजे एक बटन आहे, तर तुम्ही दोन्ही मोबाईल ॲट अ टाइम अटॅच करू शकता. त्याच्यानंतर लो लॅटेन्सी मोड, हा गेमिंगसाठी खास वन प्लस साठी आहे मोड. याची प्राइस आहे 2190 आणि मेड इन चायना. तो लेट्स स्टार्ट अनबॉक्सिंग. ब्लूटूथ हेडसेट, त्याच्यानंतर ह्या साईडला इजर गाईड्स आहेत. इजर गाईड्स म्हणजे आपण कसं यूज करायचं आहे ते आहे. रेड केबल क्लब, आणि ह्या साईडला ॲक्सेसरीज आहेत. चार्जिंग केबल, टाईप सी आणि हे बर्ड्स, 4 बर्ड्स आहेत. बाकी काही नाही आहे. हे ब्लूटूथ हेडसेट. चे डिझाईन एक सॉफ्ट चांगले आहे. हे कंपनीचे जे आहेत ते कट होतात, डॅमेज होतात. हे कसंही काही करा, काही होत नाही. त्याच्यानंतर या ब्लूटूथमध्ये 3 गोष्टी अशा चांगल्या आहेत ज्या बाकीच्या ब्लूटूथमध्ये नसतात. जे म्हणजे 10 मिनिटात 10 तास बॅकअप. त्याच्यानंतर मॅग्नेटिक कंट्रोल, म्हणजे ऑन मॅग्नेटिक सेपरेट केला ऑन होणार, जॉईन केल्यावर ऑफ होणार, ऑटोमॅटिक ऑफ होतो. हे ह्याच्यामुळे बॅटरी बॅकअप चांगला राहतो टिकून. त्याच्यानंतर क्विक स्विच, एक बटन आहे क्विक स्विच म्हणून. तुम्ही 2 मोबाईल जर पेअर केलात ब्लूटूथला, एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलला लगेच 2 वेळा प्रेस केलं की ऑटोमॅटिक दुसऱ्या मोबाईलला लगेच कनेक्ट होतो. आणि मी सध्या यूज पण हाच करतोय, त्यामुळे एकदम फास्ट होतोय.
आणि बॅटरी बॅकअप तर मी तरी 15 दिवस यूज करतोय बॅटरी बॅकअप एकदा चार्ज केल्यावर. बाकी याच्या आधी मी सॅमसंग सिस्का यूज केलाय पण एक नंबर. वन प्लसचे आहे ते ब्लूटूथ. सॅमसंग तर ते कटच होत आहेत. हे किती काहीही करा तुम्ही, काहीही केलं तरी काही होत नाही. एक नंबर ब्लूटूथ आहेत, पण कंपनी आहे मेड इन चायना. चायनावाल्यांचं आहे. वन प्लस कंपनी चायनावाल्यांची आहे. माझं फक्त एकच हेतू आहे की अनबॉक्सिंग करण्याचं, की आपल्याकडल्या कंपनीने पण अशी टेक्नॉलॉजी नक्कीच आणावी जेणेकरून इथलं मार्केट वाढेल. इथल्या कंपनीचं चायनातलं खरं विकत घ्यायची वेळ येणार नाही. बाकी चांगलेच आहेत, नाव ठेवण्यासारखी काही गोष्टच नाही आहे. आपण नंतर थोड्या दिवसांनी याचं पबजीसाठी टेस्ट घेणार आहोत गेमिंगची. एक आपण ओप्पोवर घेऊ, रिअलमीवर घेऊ, सॅमसंगवर घेऊ, एमआयवर घेऊ आणि वन प्लसवर घेऊ. अपाचे यांच्या कंपनीच्या मोबाईलवर घेऊन लवकरच त्याची व्हिडिओ आपण करू. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.